प्रथम समीक्षाताईंचे आभार आणि अभिनंदन. एवढं छान त्यांनी हे केलंय. अमोल सर, ते सतीश सर, नितीन मोरे सर, हां, तर सगळ्यांचे आभार आणि तुमचं अभिनंदन. छान तुम्ही सगळं हे केलं आहे आतापर्यंत, त्याबद्दल. नंतर मराठे सरांचं अभिनंदन, त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं त्याबद्दल. आत्ता सरांनी जे छान सांगितलं अध्यात्माबद्दल आणि आपल्या नेहमीच्या आपल्या लाडक्या की जे अध्यात्मावर खास त्यांचं असतंच काहीतरी आपल्याला, भारतीताई म्हणजे रोजचं त्यांचं सकाळ आपली जी होते ती सतीश सरांचं आणि नंतर भारतीताईंचं या ह्याने आपला दिवस सुरू होतो. छान असतं आपलं, त्यामुळे आपला एक दिवसाची सुरुवात पॉझिटिव्हली होते आपली सगळ्यांची. आणि खरं सांगायचं तर हा ग्रुपमध्ये एवढं ज्ञान मिळतं, एवढं प्रचंड ज्ञान कुठच्याही ग्रुपमध्ये कुठेही नसतं. बाकीच्या ठिकाणी बाकीचं सगळं असेल, पण हा जो ग्रुप आहे आपला तो म्हणजे असं कधी वाटत नाही. म्हणजे मी कधी कधी नुसतं वेळ नसेल तर मार्क करून ठेवतो, ते स्टार करून मला ताईने सांगितलं स्टार करून ठेवायचं. मग नंतर मध्ये आठवड्याने वगैरे भले मी बघतो, पण ते वाचतो आणि खूप ज्ञानात भर पडते. म्हणजे सतीश सर तर आहेच, म्हणजे त्यांचं एवढं प्रचंड आहे. म्हणजे अजून मी त्यांच्या खरं खूप मला कमी आहे त्यांचं ज्ञान मला केपीमधलं, पण सतत वाचावंसं वाटतं. म्हणजे मी हा ग्रुप सुरू व्हायच्या आधीपासून मी त्यांचा फॅन. माझ्या फेसबुकवर सतीश सर आणि हे आपले कुणाल सर हे दोघे पहिल्यापासून आहेत. हे नंतर मी आता इथे या ग्रुपवर आल्यावर परत मी जोडलं गेलो मी त्यांच्याशी. पण खूप ज्ञान यांचं मला त्यामुळे मिळालं आणि प्रचंड खरं सांगायचं तर एवढं ज्ञान मिळतं. म्हणजे सगळ्यात ऑलराऊंडर आपल्या ताई, की त्यांच्याकडे कुठचा विषय आणि त्याच्यावर उत्तर नाही असं नाही. प्रत्येक प्रश्नाला उत्तर त्यांच्याकडे असतं. म्हणजे खरं स्वामींची कृपा आहे त्यांच्यावर, की एवढं सुंदर आणि एवढं छान सांगतात ते. म्हणजे त्यांचे लेख आता एकदा लेख लिहायला लागले नाही की बघा धडाधड येत जातात सगळे. अगदी सूर्यापासून केलं की डायरेक्ट शनी राहू केतूपर्यंतच ते थांबतात. पहिल्या भावापासून डायरेक्ट 12 भाव. आता बघ ते मध्ये मध्ये त्यांनी किती पाठवलेत आपल्याला, की गोचरीचं पाठवलं. म्हणजे खरं सुंदर आहे ते, की गोचरीने आपल्याला बरं पडतं ना पटकन. हे रेडीमेड मिळतं आपल्याला लोकांचं सांगताना, की गोचरीचं कुठे काय मिळणार आहे. अलग लक्षात हा फायदा आपल्याला खूप त्यांचा होतो. त्यामुळे हा मी तर सगळ्यांना सांगतो की निदान तुम्ही हा ग्रुपमध्ये जा, गो थ्रू करा, ह्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. कुठे ना कुठेतरी आपल्याला थोडा तरी त्याचा फायदा होतोच. सांगताना लोकांना आला कस्टमर तर समोर लगेच तुम्हाला जाताना सांगता येतं, अरे हे असं आहे सध्या म्हणून तुला ही अडचण येते का, तर गोचरीचं हे असं आहे. हा एक फायदा होतो. आता उपासनेचं नेमके नाही आहेत आज खरं, हा म्हणजे जाणवतं ते त्यांचं हे आपल्याला असू दे. पण ते नंतर आपले ते पण खूप छान लिहित होते. ज्योतिर्मिका आपले मिलिंद सर, त्यांचे पण लेख खूप अभ्यासपूर्ण असतात. आता त्यांना आजारी आहेत म्हणून तेवढं त्यांना जमत नाही. त्यांचे पण माझ्याकडे फेसबुकला त्यांचे पण काही चांगले जुने खूप आहेत त्यांचे. आणि हेमंत आपले तर उपासनी सर तर प्रश्नच नाही. अष्टक वर्ग आणि केपी हल्ली ते दोन्ही याच्यावर येते. बॅटिंग त्यांची जोरदार झाली त्यांची, ती दोन्ही याच्यावर ते कम्पॅरिझन करून सांगतात. नंतर आता मध्यंतरी आपलं एक छान एक झालं की एखादा हे घेत होते कोणाचं तरी आणि त्याप्रमाणे सांगत होते प्रश्न, या ह्याच्याप्रमाणे सरांनी सुरू केलेलं. तो एक छान होतं की एक वेगळंच आहे. नंतर मध्येच असं कोणाचं तरी वैयक्तिक एकाच्या ह्याच्यावर ती एक छान झालं की हा असं का. माझ्या ते कोण बरं कलाकार का कोणीतरी असं घेतलेलं होतं मध्यंतरी, त्याच्या ह्याच्यावर 2 हे इव्हेंट आलेले होते. माझ्या होतं धर्मेंद्र अशा ह्याच्यावर होतं का काय असं काहीतरी होतं आपल्या ह्याच्यात घेऊन गेलं. हा, तर असं एक खूप छान येतं. नंतर एक ते हस्तरिक्षेवरनं एक जण ते टाकतात ते, हा हा, त्यांचं एक छान असतं छोटंसं त्यांचं ते असतं. पण ते म्हणजे आता त्यात आपल्याला काही एवढं डीप नॉलेज नाही आहे, पण आपल्या ज्ञानात तर भर पडते की. आणि शेवटी कसं आहे, ग्रह तेच असतात, स्थानं तीच असतात, शुक्र वगैरे हे ते आपल्याला त्याच्यावरनं कळलं ना, हा तिथेची बल आणि हा इकडे आहे म्हणून हा इफेक्ट पडतो. कुठेतरी आपल्याला लॉजिक लावायला आपल्याला तो फायदा होत होतो असं आहे. त्यामुळे हे सगळं या सगळ्यासाठी मी समीक्षाताईंना परत एकदा शतशः नमन करतो आणि धन्यवाद देतो. ह्या त्यांच्यामुळे हे सगळं आमचा अभ्यास होतो, आमचं सगळं रिव्हिजन होतं. आता मी बरेच दिवस टचमध्ये नव्हतो, म्हणजे मला ही सायटिकाचा सरांनी आत्ता सायटिकावर सांगितलं, तर सायटिकाचा खूप त्रास होत होता. मला बसवत पण नव्हतं, पूर्ण झोपून असं झोपताना सुद्धा मला पंचायत येत होती.
की एकाच साईडला एकाच कुशीवर आणि त्यामुळे सगळं अंग दुखायचं, कारण एकाच कुशीवर किती वेळ तुम्ही झोपणार. जरा पाय हलवला की ठणका मारायचा. आणि शेवटी आता जरा ते हे केलं एक्सरसाइज, तुमचं ॲक्युप्रेशर, ते लाईट डिले वगैरे चालू आहे, त्यामुळे आता थोडंफार मी बरं आहे. मध्येच कधीतरी कळत येते, असं होतं ते. पण कसं आहे, मुलगा म्हणाला तुम्ही जा ह्या ह्याच्यात, तुम्हालाही जरा मनात फ्रेश व्हाल तुम्ही, आणि या ह्याच्यात आला की तुम्हालाही जरा बरं पडेल, तुम्हाला आवडीचा विषय तुमच्या. म्हणून मी कसं आज ताईने सांगितलं की याच तुम्ही, म्हणून मी आलो आज. तर तुमच्या सगळ्यांचे आभार. खूप काय ज्ञानाची भर पडली. म्हणजे खरं सतीश सर आणि हे जेव्हा जेव्हा बोलतात, आंबोळे सर पण जेव्हा जेव्हा बोलतात काहीतरी ज्ञानात आपल्या भर पडतेच. म्हणजे असं कधी होत नाही. मी आता त्यांची मागची पण त्यांची आपले व्हिडिओ वगैरे आता ताईने टाकलेले, ते पण मी ऐकले. आता गेल्या वेळेसचे सगळे त्यांनी टाकले, गेल्या वेळेस आपले जे झाले ते शॉर्ट. कुठेतरी आपल्याला काहीतरी ज्ञान मिळतंच, आपल्याला नवीन मिळतं. आता नवीन भृगूचं आपल्याकडे एक्सपर्ट आले, त्यामुळे आता अजून आपल्याला ज्ञान आपलं प्रगल्भ होतं ना. आज सगळ्या दिशेने आपल्याकडे ज्ञान येतं, असं फरक होतं. त्यामुळे धन्यवाद सगळ्यांचे, ताईंचे परत परत आभार यासाठी. सर्वांनी जोरदार ठीक नसताना सुद्धा ते आले. मुख्य म्हणजे मुलगा पुण्याला आहे त्यांचा, जरी डोंबिवलीला घर असलं तरी. गेल्या वर्षी ते पुण्यावरून येऊ शकले नव्हते, त्यावेळी त्यांना फार वाईट वाटलं होतं, पण यावेळी ते आले म्हणून त्याचे पुन्हा आभार मानते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी सर्वांना सांगते, रायगडला गणपतीचं एक छान सुरेख मंदिर आहे. त्या मंदिराचे पुजारी आणि त्यांच्या पत्नी हे दोघंही ज्योतिष